पॉइंटच्या क्षेत्रामध्ये काशीनाथ गगे, शॉट थर्डमॅन सुभाष भोईर, कव्हरच्या क्षेत्रामध्ये रामदास शेरे एक्स्ट्रा कव्हर शरद शेलार क्षेत्ररक्षण करतायत. मिड ऑफ वर आपल्याला पाहायला मिळतं शरद हालके, शॉर्ट मिड विकेटवर नानाशेठ गोंदली. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आहे जयवंत कोलेकर. यष्टी रक्षक नारायण सुतार, गोलंदाज सुरेश भोईर. जयवंतजी कोळेकर यांनी जरी झेल पकडलं तर माफ करा किरणजी शेलार यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपये आहे. मॅचला सुरुवातीला पंच इशारा करतायत खेळ सुरू होण्याचा. इथे मात्र पहिला चेंडू भिरकावून दिलाय. भगवान भोईर आहेत तिथे मात्र दर्शक बनतील. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या वरनं चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. करतोय षटकाराने विजय. या सामन्यासाठी पंच असतील विक्रम नाईक आणि विनोदजी नाईक. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू भिरकावून येतोय. डाऊन ग्राउंड खेळतोय क्षेत्ररक्षक आहे सुधीर शेलार. तिथे 1 धाव पूर्ण आहे. विजय याची 2 धावा पूर्ण होतात. विजय याला बाद करण्याची नामी संधी होती. नानाशेठ गोंदली थोडेसे चुकतायत असं म्हणता येईल, कारण ज्याप्रमाणे विजय सारख्या फलंदाजाला जीवनदान देणे मागणं ठरू शकतं आणि धोक्याची घंटा सुद्धा कास्ते संघावर वाजू शकते. खूपच सुंदर गोलंदाजी सुरेश कडनं. इथे मात्र कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. इथे मात्र चेंडू उडवला होता बॅटची कडा घेऊन. डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये नानाशेठ गोंदले आहेत. इथे मात्र एक निर्धाव चेंडू करतं डाव्या एष्टीच्या बाहेरच्या रोखला चेंडू सुरेश भोईर. निर्धाव चेंडूची सांगता करतायत. बॅटच्या कडा घेऊन चेंडू गेला होता एष्टी रक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्याच्या साह्याने. ओम गगे याचा ताबा घ्यायचा आहे. ओम गुरुनाथ गगे. इथे मात्र हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण शरद करतायत. चांगली फेकी. थोडंसं फंबल झालं होतं. एकदा पूर्ण सच पळून पूर्ण करतायत. थोडी धोक्याची धावसंख्या आहे. ओम गुरुनाथ गगे. साई गगे आपणास विनंती असेल ओम याला घरी घेऊन जायचं आहे. धावसंख्या धाव फलकावर 11. इथे मात्र कमबॅक करतो असं म्हणता येईल. ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक केलंय सुरेश भोईर यांनी. सुरेश इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू शरद आहेत मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होईल का? मात्र होईल. एका धावेने पहिलं षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 12. बिनबाद 12. भावेश गोंदली वेलकम. आज आमचे परममित्र अमितजी सखाराम गगे यांचा वाढदिवस आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसानजीक आपलं यश आपली कीर्ती वृद्धिवंत होत जाओ. आई तुलजा भवानी आपल्या सुदंड आयुष्य देवो. ह्याच वाढदिवसा अगणित शुभेच्छा. शुभेच्छुक धन्यवाद. तसेच हायकोर्ट स्टाफ आशिष भोईर यांच्या माध्यमातून अमर स्पोर्ट कासने संघाला शुभेच्छा येत आहेत. तसेच भास्करजी भोईर साहेब यांचा जो नारा आता गर्दीत नको वर्दीत दिसा, जी पोलीस भरती प्रशिक्षण आणि पोलीस भरतीचे मार्गदर्शन पुस्तक देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सतत वर्षभर चालू असतं. मात्र नवीन पोलीस भरतीची जी पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. जे कोणी इच्छुक असतील पोलीस भरतीसाठी त्यांनी सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्याकडे आपलं नाव पोचवायचं आहे. रविवारी आपण पुस्तकांचं वितरण करणार आहोत. ह्याच व्यासपीठावर अमर क्रीडा मंडळ आयोजित भव्य स्वर्गीय महादेव भाऊसाहेब स्मृती चषक 2021 मध्ये सन्माननीय भास्कर भोईर साहेबांचा नारा तो म्हणजे गर्दीत नको आता वर्दीत दिसा. आणि त्यासाठी मोफत पुस्तकांचं वाटप
मार्गदर्शन पुस्तकं जे आहे, स्पर्धा परीक्षेची जी पुस्तकं आहेत त्याचं वाटप होणार आहे. सन्माननीय भास्करजी भोईर साहेब, PF ऑफिसर कासने यांच्या माध्यमातून निश्चितच चांगली संकल्पना, गावच्या तरुणांना पुढे नेणारी संकल्पना भास्करजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून नेहमीच दिसत असते. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक किरणजी शेलार साहेब. गोलंदाज सुधीर दादा इथे मात्र कट करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, काशीनाथ आहेत. एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि अपील. 2 धावा पूर्ण, तिसरा प्रयत्न 3 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. 3 धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 15. यानंतर होणारा सामना आहे गुरुदत्त मानकुली आणि गावदेवी भादवड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, येऊन बसायचं आहे यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी. दोन्ही मोठे संघ. सुधीर शेलार, सुधीर दादा शेलार सज्ज. इथे मात्र चेंडू उडवलाय. सुधीर दादा स्वतः झेपावतील का, पोहोचतील का? पोहोचत नाही. 2 धावांचा प्रयत्न होईल का? 1 धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विजय 2 धावा सहज पूर्ण करतोय. कुठेतरी स्ट्रगल करतोय फलंदाज. मिडल करता येत नाहीयेत या सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काय अफलातून फलंदाजी केली, 34 धावांची नाबाद केली विजय याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये वारंवार चेंडू घेता येत नाहीये. बॅटच्या पट्ट्यात येतात मात्र चेंडू मिडल होत नाहीयेत. त्यावेळेस चेंडू अंतर कमी आणि उंची जास्त घेत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावसंख्या 15. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं. षटकार. धावसंख्या आता पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. थोडीशी मिस्टेक होते मात्र चुकीची दुरुस्ती करून धावसंख्या पोहोचते 23 धावसंख्येवर. काय फटका खेळला होता मिड ऑन लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं. क्षेत्ररक्षक होते मात्र प्रेक्षक म्हणून बघा, प्रेक्षक म्हणून राहिले ते शरद हलके. काय खूपसुरत फटकेबाजी सुरू आहे ती विजय केने यांच्याकडनं. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. खर तर चेंडूने उंची घेतली नव्हती. चेंडू बसला होता पूर्णपणे, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. त्याप्रमाणे चेंडू हाताळला होता. थोडंसं आखूट टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडूनी उंची घेतली नव्हती. बॅटच्या पट्ट्यामध्ये येण्यासारखा चेंडू नव्हता आणि निर्धाव चेंडू. इथे मात्र चेंडू हवेमध्ये काशीनाथ झेपावत आहेत आणि विजय याला माघारी परतावा लागेल. मोठा मासा कसा गळाला, मी तर म्हणेल मोठा मासा नाही तर शार्क मासा गळाला लावलेला आहे तो सुधीर शेलार यांनी. धावसंख्या होती ती 23. 100 रुपये जमा झालेले सुधीर दादा शेलार, किरण शेलार यांच्याकडनं आणि रोख रक्कम दिली जाते. खास करून जे प्रेक्षक पैसे लावतायत त्यांचे पैसे मात्र आधी पोचले गेलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील पण विजय याला माघारी परतावं लागले. ज्याप्रमाणे विजय खेळपट्टीवर जर असता तर मात्र शेवटपर्यंत धोक्याची घंटा. कारण वारंवार आपण पाहिलं विजय याला की जो शेवटपर्यंत राहून मोठ्या आकड्याकडे वाटचाल करत असतो. गुरुदत्त मानकुले आणि गावदेवी भादवड नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. प्लीज सुधीर दादा शेलार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये भगवान भोईर झेपावतायत आणि आज झेल टिपलेला आहे. दुसरा गडी बॅक टू बॅक
2 हादरे देण्यामध्ये यशस्वी झालाय तो सुधीर शेलार. आणि इथे सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख शरदजी गगे कॅचसाठी रोख रक्कम 200 रुपये पोहोचलेले आहेत. धन्यवाद शरदजी गगे. तसेच आदरणीय किरणजी शेलार यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे सुधीरदादा शेलार यांच्यासाठी. आणि या कॅचसाठी समीर भोईर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक कॅचसाठी भगवान भोईर साहेब यांच्यासाठी शरदजी गगे शाखा प्रमुख यांच्याकडनं 200 रुपये, भूषणजी दळवी आणि युवासेना शाखा प्रमुख तसेच स्वप्नील हलके शाखा प्रमुख कासने यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारांसाठी 500. तसेच कॅचसाठी अजून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सुधीरदादा शेलार यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते म्हणजे शरदजी गगे शाखा प्रमुख कासने, भूषणजी दळवी युवासेना शाखा प्रमुख तसेच स्वप्नील हलके शाखा प्रमुख कासने. धन्यवाद. काशीनाथ येत आहेत गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या स्थिरावली 23. काशीनाथ तयार. काशीनाथ गगे इथे मात्र आडव्या पट्ट्याने केलेला प्रयत्न झाला होता. एक निर्धाव चेंडूची सांगता. नारायण सुतार कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. एसटी रक्षकाची भूमिका. शॉट थर्डमॅनला आपण पाहू शकता सुरेश भोईर. शॉट फाईन लेगला सुभाष भोईर. सर्कलमध्ये हे 2 खेळाडू. पुढील चेंडू काशीनाथ तयार होते लक्ष्मणसाठी. इथं मात्र पुन्हा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतोय. सकाळच्या सरावाच्या सत्रामध्ये मी म्हणालो होतो हे चेंडू ठेवून द्यावा लागतील तुम्हाला मॅच साठी आणि तेच चेंडू तेच आश्र तेच काढतोय काशीनाथ गगे. विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय रुपेशजी गगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय प्रवीणजी गगे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल काशीनाथ गगे यांना विकेट हॅट्रिक साठी. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत काशीनाथ गगे द्वारा पाहायला मिळालाय. इथे मात्र चेंडू कट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुडघ्यांवर बसले होते हा चेंडू अडवण्यासाठी. एक धाव मात्र सहज पूर्ण करतोय. एका धावने धावसंख्या पुढे सरसावली आहे. या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च करतोय. धावसंख्या होती ती 24. हाय गोलंदाजी आहे. काशीनाथ तो जाकी आहे. अजूनही सुभाष भोईर येणं बाकी आहे. पप्प्या मामा बुम बुम सुभाष. फलंदाज आता येतोय मात्र स्ट्राईकला मनोज. काशीनाथ इथे मात्र डीप पॉइंट मध्ये चेंडू गेलो करतो. रामदास शेळके आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चांगली फेकी होते. एका धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण रामदास शेळके यांच्या माध्यमातून डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये होते. कुठल्याही प्रकारची चुकी करत ते धावसंख्या होते ती 25. एकेरी दुहेरीवर भर. खरं तर क्रिकेटचं ऑक्सिजन सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण आपण मानसिक दुहेरी दडपण जर आलं एक तर धावाही जमा करायची आपल्याला. गडीही बाद नाही झाला पाहिजे. विकेटही नाही द्यायचा तर मात्र धावा एकेरी दुहेरी घेणं गरजेचं असतं. काशीनाथ इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू शिल्लक असेल. फलंदाज मात्र दडपणामध्ये आहेत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. धावा खर्च केल्यात 2. खूपच सुंदर गोलंदाजी. काशीनाथ गगे पूर्णपणे बांधून ठेवले भावाले संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. रनर मध्ये आला. चेंडू भिरकावून दिले. 6 धावांसाठी षटकार.
आणि इथे मात्र या षटकाराने धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात बावाले संघाची धावसंख्या होती ती 31. 8 धावा खर्च केल्या काशीनाथ यांनी, मात्र शेवटच्या चेंडूवर काय षटकार खेचला होता तो लक्ष्मण याने. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र शेवटचा चेंडू कुठेतरी आता येतोय गोलंदाज, सर्वांचा आवडता गोलंदाज बुमबुम सुभाष भोईरने जर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय शरदजी गगे शाखा प्रमुख कासने, तसेच भूषणजी दळवी युवासेना शाखा प्रमुख, स्वप्नीलजी हलके शाखा प्रमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच अमोल दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुभाष भोईर इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय, चांगला चेंडू भिरकावून दिलाय, चुकी होते, क्षेत्ररक्षक काशीनाथ होते तिकडे कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने चौकार. आणि धावसंख्या 35 वर पोहोचते. खरं तर काशीनाथ गगे यांची थोडीशी मिसफिल्ड होते. दत्तगुरु मानकुली वर्सेस गावदेवी भादवड दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल, गुरुदत्त मानकुली संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे प्लीज. गावदेवी भादवड संघ संजयजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झाले. लाईन ऑफ भिवंडी इथे मात्र चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू खेळून काढते, क्षेत्ररक्षक शरद शेलारा आहेत, चांगले क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावेवर समाधान. मी संजयभाई म्हात्रेंना विनंती करेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. लाईन ऑफ भिवंडी, एक भिवंडीची आन बान शान, शिवसेनेचे गटनेते, भिवंडी शहर महानगरपालिका तसेच नगरसेवक भादवड, अनेक पद आहेत, त्या पदाला साजेशी कामगिरी नेहमी करत असतात. एक शिवसेनेचं मोठं नाव रुपेश दादा म्हात्रे साहेब, माजी आमदार भिवंडी यांचे बंधू. वेलकम संजयभाई. इथे मात्र कट करायचा प्रयत्न केला होता, काय चेंडू हाताळतोय सुभाष आणि जागेवरच उडी मारतोय, आनंद व्यक्त करतो. या निर्धावाने हा चेंडू धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या आहे ती 36. सुभाष काय गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये पुन्हा येत नाही. एक निर्धाव चेंडू, 2 लगातारची निर्धाव चेंडू, आतावर 5 धावा खर्च करतोय 4 चेंडू मध्ये. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सुभाष बुमबुम पप्प्या मामा यांच्या द्वारा. इथे मात्र कट करतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत काशीनाथ, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव घेतील आणि एका धावेवर समाधान मानलं येते. मनोज यांनी धावसंख्या 1 ने पुढे सरसवली, धावसंख्या झाली ती 37. आणि घरच्या मैदानावर जे क्रिकेट खेळलं जातं अमरस्पोर्ट कासनेच्या द्वारा निश्चितच वाखणण्याजोगी. सर्व प्रेक्षक टाळ्यांच्या गजरामध्ये मनोधैर्य वाढवत आहेत आपल्या खेळाडूंचं. खूपच सुंदर क्रिकेट. शेवटचं चेंडू असेल या षटकातील. सुभाष पप्प्या मामा यांचं धावसंख्या झाली ती 37. सुभाष पप्प्या मामा बुद्धिचातुर्य वापरतोय आपलं. एक चेंडू इथे मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे शरद आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि नाचतायत अक्षरशः बुमबुम सुभाष भोईर पप्प्या मामा. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा. 5 धावा फक्त खर्च केल्या, माफ करा 6 धावा खर्च केल्या आणि सुभाष भोईरसाठी पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. रोख रक्कम 100 किरणजी शेलार यांच्याकडनं. नाणेफेकी होणार आहे. दत्तगुरु मानकुली वर्सेस गावदेवी भादवड दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गुरुदत्त मानकुली अगेन्स्ट गावदेवी भादवड या 2 संघांमधून पुढील नाणेफेक केली जाणार आहे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. धन्यवाद.
भोईर सर आपण नाणेफेकीसाठी वळणार आहोत. निवृत्ती मगर सरांना पुन्हा विनंती असेल. शुद्धोधन जाधव साहेब आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. वेलकम, मनापासून स्वागत. निश्चित या ठिकाणी शुभ आगमन झालेले भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय सल्लागार, त्याचबरोबर भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक, एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व आणि गावदेवी भादवड या संघाचे सर्वेसर्वा मान्य श्री संजयभाई म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपण जर कोण प्रेक्षेमध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला, दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. गुरुदत्त मानकुली संघाचं बंडू माळी आपल्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. बंडू आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचबरोबर विनंती असेल प्रल्हादजी नाईक भादवड या संघाचा संगणक आपण यायचं आहे प्लीज. गुरुदत्त मानकोली या संघाचा संगणक या ठिकाणी दाखल होतोय. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा विनंतीशाल अगेन्स्ट संघाला अर्थातच भादवड संघाला आपण आपला संगणक प्लीज टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गुरुदत्त मानकुली संघाचे संगणक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे टॉस बॉक्समध्ये. शुद्धोधन जाधव, शुद्धोधन अशोक जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य डोहले, निवृत्ती मगर सरांचे खंदे समर्थक हे नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. मी गावदेवी भादवड संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी कृपया यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये विलंब होतोय. आई गावदेवी भादवड संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कृपा करून. गावदेवी भादवड संघाचे कर्णधार आलेले आहेत. धन्यवाद. नाणेफेकी वेळेस शुद्धोधन अशोक जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे प्रमुख पाहुणे आहेत. नाण्याच्या एका बाजूने स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2021 आणि नाण्याच्या एका बाजूने या स्पर्धेचे आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने 40+. तर मी नाणं शुद्धोधन अशोक जाधव साहेबांच्या हातामध्ये सोपवीन. अमर कासने म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा अमर स्पोर्ट्स कासने. दत्तगुरु मानकुली गुरुदत्त मानकुली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मी मान्यवरांना विनंती करेल पुन्हा आपण असनास्त व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकली मानकुली संघाने आपला निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय क्षेत्र स्वीकारले मानकुली संघाने आणि किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न झाला. खूप जास्त प्रश्न विचारणार नाही कारण आधीच विलंब झालेला आहे. सामना सुद्धा सुरू झालेला आहे. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न संघाला? 35 ते 40 रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप खूप धन्यवाद. नाणेफेकी जिंकला असं तर दादा आपला निर्णय काय असतो? आम्हाला त्यांच्या बाजूने लागला. आम्ही चांगल्या प्रकारे फलंदाजी करणार. निश्चितच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये दादा? 40+. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. नाणेफेकी जिंकली ती मानकुली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गावदेवी स्पोर्ट भादवड संघाला. उर्दू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स, धन्यवाद सचिन. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. वेलकम
कैलासजी नाईक, जादुई कैलाश या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. एका पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आहे. सलामी गोलंदाज आपण विजयाला पाहतोय, तर सलामी जोडी अमर कासने संघाची. अतिशय चांगला चेंडू जागेवरून चेंडूला दुर्वण खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅट पाळीमध्ये मात्र संपर्क झालं नव्हतं. लाईनअप करू शकलो, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. रामदास आणि काशीनाथ ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात आपण पाहतोय. पहिल्या षटकाला प्रारंभ सगळ्या धावसंख्या बिनबाद 1. अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका, डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, वाडिश लॉंग ऑन मध्ये सरळ सीएमआरसीच्या बाहेर जाणारा हा चौकार येतोय आणि या चौकारनं सगळ्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती बिनबाद 5. संघाच्या संघटनेला विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. गावदेवी भादवड या संघाचं संघटक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गा बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो, रॅटामोरचा वारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो, डावपुरा फलंदाज काशीनाथ गगे. फुल्यांचा चेंडूला ऑन साईडला केले जातं. चेंडू मिळवून लॉंग ऑनला येतोय, मात्र आउटफील्डमध्ये अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्रक्षण आपण पाहतोय. मनोजद्वारा वेल जज कॅच. पहिला फलंदाज फेल होतो या ठिकाणी काशीनाथ. काशीनाथ बाद झाल्यानंतर मात्र इथे स्वतः कर्णधार अमरस्फोट कासने संघाचे नानाशेठ गोंधले येत आहेत आणि काशीनाथ याला हा फटका कुठेतरी बॅकवर्ड स्क्वेअर मारायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र सरळ बॅटने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. भादवड संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे. जादूगर कैलास याचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम जादूगर कैलास, भादवड संघाचे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. त्याच्या येथे मात्र हा चेंडू जातोय, पंच इशारा काय अवांतर चेंडू अवांतर धाव, मात्र शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक सोमनाथ भालेकर होते. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं, चांगलं रिटर्न सुद्धा होतं, मात्र एक धाव पळून पूर्ण केली आणि या 2 धावाने एक बाईच्या रूपाने 1 धाव, अवांतर 1 धाव, अशा रूपाने धावसंख्या पोहोचते ती 7. 38 धावांचा पाठलाग करतोय अमरस्फोट कासने संघ. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन दी ऑफ खेळतायत, 1 धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानतायत नानाशेठ गोंधले. इथे मात्र येत आहेत आता रामदास शेळके, एक मोठं नाव, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. रामदासजी शेळके धावसंख्या पोहोचते ती 8. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, पंच इशारा करते अवांतर चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या होती ती 9. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालंय ते नानाशेठ गोंदी आणि रामदासजी शेळके यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज बाद.
जी बाईक आहे भादवड संघाला विनंती असेल तिचा आरसा खाली करायचा आहे. विकी वारगडे ओके धन्यवाद. आणि प्रतीक दळवी येत आहेत आमच्या कासने गावातील मराठी शाळेचा डॉन आहे. वेलकम प्रतीक दळवी. सामना सुरू करायचा विलंब न करता कृपया शरद हलके आणि रामदाजी शेलके आणि शेलके ही जोडी मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. मनोज धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते ती 9. स्ट्राईकला येत आहेत शरद, नॉन स्ट्राईकला आहेत रामदास. गोलंदाजी मार्कवर मनोज. शरद याने पहिल्या सामन्यामध्ये दाखवून दिलं होतं की त्याचा फॉर्म जो इतके दिवस आउट ऑफ फॉर्म होता तो मात्र इन फॉर्म मध्ये कसा आलाय. 3 षटकार खेचले होते. पहिल्या मॅचचा सामनावीर पुरस्कार लाभला होता. इथे मात्र अप्रतिम चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू वाईड लाईनवर वारंवार गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी एक निर्धाव चेंडूची सांगता भावाले संघाकडनं पाहायला मिळते. मनोज चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. इथे मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतायत. खरं तर फ्लायटी चेंडू आहेत. शरदेच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आहेत. ते कुठेतरी उजव्या इष्टीवर उभं राहून पूल करायचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. या 2 निर्धाव चेंडूने कुठेतरी आशा पल्लवित झाल्यात त्या भावाले संघाच्या कर्णधाराच्या मनामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी आहे. सोमनाथ भालेकर यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या गोलंदाज मनोज याचं स्वागत केलं. काय गोलंदाजी करतोय. चांगलं यष्टीरक्षण यशवंत मामा यांच्याकडनं पाहायला. इथे मात्र फुलटॉस चेंडू बॅकपंटी स्क्वेअर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचते ती 15. षटकार हॅट्रिक साठी शरदजी गगे, भूषणजी दळवी, स्वप्नीलजी हलके यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शरद हलके यांच्यासाठी. आणि प्रदीपजी हलके उद्योगपती कसने यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे शरद हलके यांच्यासाठी. षटकार हॅट्रिक. इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. चेंडू होता बॅकपंटी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेने समाधान आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 16. 38 धावांचा पाठलाग करतोय अमरस्पोर्ट कासने संघ. शरद हलके जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील. ती भावाले संघाच्या डोक्यावर. रामदास शेळके इथे मात्र फुलटॉस चेंडू खेळून काढते स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का. आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाणार नाही. 2 धावने धावसंख्या पुढे सरसवली आहे. 18. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यशवंतजी केने. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे अजूनही अमरस्पोर्ट कासने संघाला विजयासाठी. आणि डिफेन्ससाठी भावाले संघाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र चेंडू जाईल एका टप्प्याच्या सहाय्याने. 4 धावा. चौकार. हे षटक संपतंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर पाहायला मिळते ती 22. ड्रिंक्स ब्रेक होते. पाण्याची ट्रॉली स्वतः कर्णधार घेऊन येत आहेत नानाशेठ गोंधळी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला विजय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र मनोज याने 13 धावा खर्च केल्या आणि एकही गडी बाद करण्यामध्ये यश आलं नाही. गोलंदाजी मार्कवर येतो सोमनाथ भालेकर.
पहिल्याच सामन्यामध्ये काय गोलंदाजी हाताळली होती सोमायाने. 4 धावा खर्च केल्या होत्या फक्त. उत्कृष्ट गोलंदाजी शेवटचं षटक हाताळत होता. सोमनाथ भालेकर मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची सेवा करतोय. षटकारांच्या कर्मभूमी पांजरापूर येथे कार्यरत आहेत सोमनाथ भालेकर. आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे शरदजी हलके यांना सन्मानित प्रदीपजी हलके उद्योगपती कासने यांच्याकडनं रोख 2100 रुपये. त्याचे आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख शरदजी गगे यांच्याकडनं 500 रुपये. सोमनाथ तयार. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू खेळून गातो क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल मल्टिपल बाउंड 4 धावांसाठी. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर नॉनस्टॉप चौकार. चेंडू 12 धावा. खूपच सुंदर फलंदाजी. इथे मात्र फ्लाइट चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय शरद. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 28. 10 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 10 धावा प्रतिषटक. 6 धावांची सरासरी राखावी लागेल. सामना जिंकायचा असेल अमरस्फोट कास्ती संघाला. सोमनाथ भालेकर तयार. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू कट करतायत. मिसफिल्ड होते. चेंडू जातोय चौकार. आता धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 32. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 6 धावा. शरद हलके ऑन फायर. आतापर्यंत शरदेच्या बॅटमधनं जर आपण पाहिले तर 2 चौकार 1 षटकार अशा धावा आलेल्या आहेत. 17 धावा बॅटमधनं आलेल्या आहेत. सोमनाथ इथे मात्र सोमनाथ याला बॅकवर्ड स्क्वेअर खेळून काढतायत. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 33. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अमरस्फोट कासनीला विजय संपादन करणे. शरद हलके योग्य विली फॉर्म मध्ये आल्याचं म्हणता येईल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये सेफ आहे. मात्र जेल सुटतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. खूपच सुंदर असा हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या सरसवली. स्कोर लेवल झाले 37. एका धावेची आवश्यकता. 7 चेंडू 1 धावा. चेसिंग कंपल्सरी. हलके आणि शेलके यांची हिट जोडी आपण मैदानामध्ये पाहतात. इथे मात्र बॅकफुटला गेले. पंच केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि विजयी संपादन केले अमरस्फोट कासने संघाने. 3 षटकांमध्ये 38 धावांचं लक्ष्य सहज पार केले आणि या सामन्याचा हिरो असेल सुभाष भोईर. पप्या मामा 6 धावा स्लॉग ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच आजचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी सुभाष भोईर. सुधीर जी शेलार यांनी सुद्धा पारितोषिक घेण्यासाठी यायचे. भगवानजी भोईर साहेब आपण सुद्धा पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. सुभाषजी भोईर यांनी जो गडी बाद केला त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. किरण शेलार त्यानंतर 2 गडी बाद केले त्यासाठी रोख रक्कम आलेली आहे 200 रुपये सुधीरजी शेलार यांच्यासाठी आणि 100 रुपये भगवानजी